आणि जग बदल घडवून घ्यावं सांगून गेले बदल करावं. म्हणजे जगामध्ये जर बदल घडवायचा असेल तर तो घाव घालून बदलला पाहिजे आणि बदलण्याची कल्पना जर सांगितली असेल तर ती बाबासाहेबांना सांगितलेली आहे. अशा फेसबुक चॅनलवरती अण्णाभाऊच्या जयंतीच्या निमित्तानं मी बोलावं अशी अपेक्षा राहुल खांडेकर सरांची होती आणि त्या निमित्ताने त्यांनी मला फोन केला आणि योगायोग त्यांचा फोन आला. मी पुण्यात होतो आणि मग परत रात्री फोन आला, तुम्ही पुण्यात आहे तर आज इथं जे कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला जर उपस्थित झाले तर बरं होईल. मी त्यांना लगेच फोन केला आणि तुमच्याकडे आलो आणि आपणा सर्वांची त्यांच्यामुळे माझी भेट झाली. माझा परिचय म्हणजे मी राजकुमार नामवाड माध्यमिक शाळेचा मुख्याध्यापक आहे आणि लसाकमा नावाचं जे संघटन आहे कर्मचाऱ्यांचं संघटन आहे, सरांनी उल्लेख केला त्याच्याबद्दल बोलणं आवश्यक आहे. त्याचं कारण सांगतो. हे कर्मचाऱ्यांचं संघटन आहे, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावरती काम करणारे संघटन आहे आणि कर्मचाऱ्यांचं संघटन असलं तरी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नाही तर समाजामध्ये आंबेडकरी विचार पेरण्याच्या दृष्टिकोनातून यासाठी काम करणारे हे संघटन आहे. पण गेली 4 वर्षापूर्वी 4-5 वर्षापूर्वी अशी घटना महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे. लसाकमा नावाचं हे संघटन आहे आणि आंबेडकरी विचार समाजामध्ये पेरतोय. याची आपल्याला दखल घेतली पाहिजे असं काही विरोधकांना वाटलं आणि RSSशी संबंधित असणारे कार्यकर्ते काही हाताशी घेतले आणि याच्यामध्ये सुद्धा 2 गट निर्माण केले. आता इथं प्रश्न उपस्थित झाला मातंग आणि बौद्ध. याच्यावरून आपण लक्षात घ्या की बौद्धाला आणि मातंगाला एकत्र येण्यापासून कोण रोखतंय ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण आपलं काम उभं केलं पाहिजे. द्वेष करण्यापेक्षा किंवा दोष देण्यापेक्षा एकमेकांना एकत्र जोडण्यासाठी काय काम करता येईल अशा पद्धतीचा कार्यक्रम आपल्याला उभं करावा लागेल, लॉन्च करावा लागेल आणि त्या पद्धतीनं काम करावं लागेल. काम करत असताना अनेक गोष्टी अडचणीच्या आपल्यासमोर उभ्या राहतात आणि राहतात. आज जे राजकीय दृष्ट्या चित्र यांनी सांगितलं सरांनी आणि ही चित्र पुण्यातूनच महाराष्ट्रभर फिरवलं जातं. फिरलं जातं इथं पण ते उगवतं महाराष्ट्रामध्ये. ही दखल खऱ्या अर्थानं दोन्ही समाजाने घेणं आवश्यक आहे. माझे वडील शिक्षक होते. आज 95 वर्ष वय आहे माझ्या वडिलांचं. माझे वडील तरुण असताना पूर्वीच्या काळामध्ये त्या काळातले महाराणी मान हे एकत्र येत नव्हते, एकत्र एकमेकाच्या ताटात जेवत नव्हते किंवा जवळ सुद्धा बोलवत नव्हते. अशा प्रकारची सामाजिक परिस्थिती त्या काळात होती. माझ्या गावामध्ये मांग आणि महाराजी एकत्र पंगत निर्माण करण्याचं काम माझ्या वडिलांनी. जळकोट माझं गाव आहे. आता लातूर जिल्ह्यामध्ये नवीन तालुका झालेली जळकोट हे माझं गाव आहे आणि या जळकोट शहरामध्ये पहिल्यांदा जर बाबासाहेबांची जयंती कोण निर्माण केली असेल तर ती माझ्या वडिलांनी निर्माण केली. आणि ज्या दलित पालखांचं काम करत होतं आणि दलित पंथांच्या कार्यकर्त्यांमध्ये ज्यावेळी फुटाफूट झाली त्या पिरियडमध्ये जयंतीचे कार्यक्रम ज्या मातंग समाजाच्या माध्यमातून होत होते ते बौद्ध समाजाच्या लोकांनी घेतले आणि तिथे विरोधाभास निर्माण केला. ही प्रक्रिया अनेक ठिकाणी घडत गेलेली आहे. हे सगळे संदर्भ आपण लक्षात घेतले पाहिजेत. मी याच्यासाठी सांगितलं की हा बौद्ध आणि मातंग समाजामध्ये जो दुरावा आहे त्या दुरावामध्ये ह्या ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी आपण लक्षात घेणं आवश्यक आहे म्हणून हा मी संदर्भ आपल्याला या ठिकाणी सांगितला. आणि त्याचबरोबर दादाची भेट आमची नेहमी होते. दादा 4 तारखेला पुचराम कांबळेच्या गावाला नेहमी जातात आणि त्या ठिकाणी DS नरसिंगे सर असतील, नरसिंग गोडके गुरुजी असतील, PL दाडेराव सर असतील. नरसिंग गोडके गुरुजी, PL दाडेराव सर ही कसं आमचे कार्यकर्ते, आमच्या सोबतचे कार्यकर्ते ते दादासोबत असतात. तर हे जोडण्याचं काम करणं हे दोन्हीही समाजाकडून चालू आहे. परंतु विरोधाभास करणं, समाजामध्ये विकृती निर्माण करण्याचा जे काम करणाऱ्याची जी संख्या आहे ती संख्या अधिक आहे. समाज जोडणाऱ्याची संख्या जर पाहिली तर आपण ती नगण्य आहे. याही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत आणि या सगळ्या संदर्भ लक्षात घेऊन आपण पुढच्या काळामध्ये काम करूया हे या निमित्तानं सांगतो. आणि आज अण्णाभाऊची जयंती त्या निमित्तानं अण्णाभाऊंना अभिवादन करतो. फुले शाहू आंबेडकर यांच्याही विचाराला मी अभिवादन करतो आणि अण्णाभाऊच्या जयंतीच्या निमित्तानं मला या ठिकाणी बोलण्यासाठी आपण बोलवलं त्याबद्दल अण्णाभाऊंच्या बद्दल थोडं मी या ठिकाणी बोलतो. अण्णाभाऊ हे जवळपास सर्वांना माहिती आहे. अण्णाभाऊची कौटुंबिक परिस्थिती जर पाहिली तर दारिद्र्यामध्ये जीवन जगणारा माणूस.
अण्णाभाऊचीच नाही तर एकूण दलित समाजातल्या लोकांची अवस्था काय होती आपण आपल्या पूर्वजाकडे गेल्यानंतर ते आपल्या लक्षात येऊ शकतो। आणि मग अण्णाभाऊचे वडील हे पोटापाण्याची खळगी भरण्याच्या निमित्तानं मुंबईकडे ज्या वेळेस प्रवास करतात आणि मुंबईकडून गावाकडे आल्यानंतर पुन्हा अण्णाभाऊ आणि अण्णाभाऊचं कुटुंब जेव्हा अण्णाभाऊच्या वडिलांबरोबर मुंबईकडे जातं त्यावेळी जाण्यासाठी त्यांच्याकडे सोय नसते। धर्मजल करत चालत चालत ते मुंबईकडे पोहोचतात। अशा वेळी पडेल ते काम मिळेल ते काम करत पोट भरत भरत ते मुंबईला जातात। आणि मग हे करत असताना अण्णाभाऊंनी कोळशाच्या खाली काम केलं, अण्णाभाऊंनी गिरणी कामगार म्हणून काम केलं। आणि मग हे काम करत असताना त्यांनी जे कामगाराचे हात पाहिले काम करताना आणि मग ह्या कामगारांचे हात पाहिल्यानंतर कामगार हा काही एका जातीचा नव्हता। या कामगारांचे हात पाहिल्यानंतर त्यांनी कामगाराची चळवळ उभी केली आणि कामगाराची चळवळ चालवणारे कोण होते? कम्युनिस्ट होते। मग काम करत असताना कामगारांचे प्रश्न उभे करत असताना सोडवत असताना कोणाचा संपर्क येणार? कम्युनिस्टाचा संपर्क आला। म्हणून अण्णाभाऊला कम्युनिस्ट म्हणून ओळखलं गेलं। परंतु खऱ्या अर्थानं अण्णाभाऊचं जर उत्तरार्धात जर काम पाहिलं आपण तर अण्णाभाऊ हे खऱ्या अर्थानं आंबेडकरवादीच होते। आणि मग याचे काही संदर्भ या ठिकाणी सांगितले गेले। या ठिकाणी रशियाचा संदर्भ सांगितला जात होता। पंडित जवाहरलाल नेहरूंचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख केला। अण्णाभाऊ रशियाला गेल्यानंतर अण्णाभाऊंनी पहिल्यांदा तिथं जर काय पाहिलं असेल तर तिथली समाज व्यवस्था त्या ठिकाणी पाहिली आणि समाज व्यवस्थेला तिथल्या सरकारने काय सुविधा पुरवल्या किंवा नाही पुरवल्या, तिथलं जीवन काय, जसं उपेक्षित समाजांचं भारतातलं जे जीवन आहे तशा पद्धतीचं जीवन या रशियामध्ये मला पाहायला मिळतंय का, त्याचा शोध त्यांनी घेतला। आणि हे करत असताना अण्णाभाऊंनी जे लिहिलेलं साहित्य आहे हे साहित्य जगातल्या अनेक 20 ते 25 भाषांमध्ये भाषांतरित झालेलं आहे त्यांचं साहित्य। तर अण्णाभाऊला रशियामध्ये ओळखत असताना सुलतान प्रेम अण्णाभाऊ म्हणून ओळखला जातो। सुलतान प्रेम अण्णाभाऊ ही काय? अण्णाभाऊची एक कथा आहे सुलतान नावाची। सुलतान नावाचा जो नायक आहे तो नायक अण्णाभाऊला कधी सापडला? अण्णाभाऊ लोक प्रबोधनाच्या निमित्तानं गवाणकर असतील, अमरशेख असतील किंवा अण्णाभाऊ असतील यांचं कलापथक जेव्हा विदर्भामध्ये गेलं आणि विदर्भामध्ये कलापथक केल्यानंतर हे समाज प्रबोधनाचं काम करतायत, सरकारच्या विरोधात काम करतायत, अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावर ठेवला गेला नाही। त्यांच्यावर आरोप ठेवला गेला हे दरोडेखोर आहे आणि यांना अमरावतीच्या जेलमध्ये अटक केली। आणि या अमरावतीच्या जेलमध्ये अटक केली असताना त्या ठिकाणी सुलतान नावाची कथा अण्णाभाऊंनी लिहिली आहे। हे कॅरेक्टर जे आहे ते अमरावतीचं कॅरेक्टर आहे। आणि हे सुलतान कोण होता डिटेल्स नाही सांगा परंतु थोडक्यात सांगा। हा सुलतान जो होता तो खाण्यासाठी एक वेळचं जेवण त्याला मिळत नव्हतं, अशा पद्धतीनं तो लाचारीनं जेवण करणारा हा। आणि ह्याला का मिळत नव्हतं तर ती त्याला समाज व्यवस्था जबाबदार होती। आणि मग असं फिरत असताना रस्त्यामध्ये एका कडेला झोपलं, एका हॉटेलमध्ये काम करत असताना हॉटेलमध्ये तो काम करायचा आणि भूक लागल्यामुळे तो एवढं जेवण करायचं की थोडंसं जेवण जास्त करायचं। आणि त्याला कामावर ठेवलं की तुझं 2 वेळचं जेवण आणि जे काही 4-2 रुपये ठरतील ती त्याची पगार ठरलेली होती। मग तो जास्त जेवतोय म्हणून हॉटेल मालकाने त्याला हॉटेलमध्ये काढून टाकलं। आणि मग तो फिरत रस्त्याने आलेला आहे, एका रस्त्याच्या सडकेच्या कडेला तो झोपलेला आहे। झोपल्यानंतर रात्रीला पोलिसांची गस्त होती, त्या गस्त आली आणि त्या गस्तीमध्ये पोलिसाला तो सापडला। पोलिसांनी त्याला पकडलं आणि त्याचा अवतार पाहिल्यानंतर पोलिसांनी त्याला शिव्या घातल्या, त्याला बोला आणि सोडून दिलं। तो पोलिसाच्या मागे लागला, मला जेलमध्ये अटक करा, मला जेलमध्ये अटक करा। काय याच्यासाठी पोलिसांना विनंती करतो की निदान मी जेलमध्ये जर गेलो तर मला एक वेळचं जेवण तरी, ही अपेक्षा त्या सुलतानाची होती। ही सुलतान नावाची कथा रशियन भाषेमध्ये भाषांतरित झाली आणि रशियाच्या लोकांनी ती वाचली म्हणून सुलतान प्रेम अण्णाभाऊ म्हणून रशियामध्ये ओळखला जातो। आणि पत्रकारांनी प्रश्न विचारला पंडित जवाहरलाल नेहरूंना की हे सुलतान प्रेम अण्णाभाऊ कोण आहे? पंडित जवाहरलाल अण्णाभाऊ माहित नव्हते। मग पत्रकारांना त्यांनी सांगितलं की मी सुलतान प्रेम अण्णाभाऊ कोण आहे ते नंतर तुम्हाला सांगतो। आणि यशवंतराव चव्हाणांना त्यांनी संपर्क केला, यशवंतराव चव्हाणांकडून त्याची ओळख करून घेतलेली आहे आणि नंतर ते पत्रकाराला सामोरे गेलेले आहेत। आणि सुलतान प्रेम अण्णाभाऊची ओळख करून देताना पंडित जवाहरलाल नेहरू पत्रकाराला सांगतायत की तुमच्या देशामध्ये तुमच्या देशातला जो प्रसिद्ध साहित्यिक आहे ज्याचं नाव आहे मॅक्झिम गॉर्की, तसा तो मराठी साहित्यातला मॅक्झिम गॉर्की म्हणजे अण्णाभाऊसाठी, अशा प्रकारची ओळख अशी ही ओळख पंडित जवाहरलाल ते महाराष्ट्रात आल्यानंतर रशियामध्ये जर अण्णाभाऊचं नाव रशियातले लोक ओळखत असतील तर मला अण्णाभाऊची ओळख नाहीये। म्हणून यशवंतराव चव्हाणांना त्यांनी सांगितलं आणि अण्णाभाऊला बोलवून घ्या, मला त्यांच्याशी भेटायचं आहे। त्यावेळी
त्या चिराग नगरीमध्ये राहणारे अण्णाभाऊकडे हा निरोप गेल्यानंतर अण्णाभाऊंनी सांगितलेलं आहे, कोण पंडित जवाहरलाल नेहरू मला माहिती नाही, ज्यांना कोणाला भेटायचं असेल त्यांना माझ्या झोपडीत येऊन वाकून येऊन मला माझी भेट घ्यावी. अशा प्रकारचा स्वाभिमानी असणारा हा माणूस, हा स्वाभिमान. दुसऱ्या स्वाभिमानाचं एक उदाहरण आहे. रेडिओवरती गाणे ऐकत असताना शाहीर विठ्ठल उमापाचं गाणं त्यांनी ऐकलं. अनुभव दोघांची भेट झालेली होती आणि शाहीर विठ्ठल उमापाचं गाणं ऐकल्यानंतर अनुभवला आठवण झाली. आणि विठ्ठल उमाप जर एवढं चांगल्या पद्धतीचं जर गाणं गाणं असतील तर आपण त्यांना भेटलं पाहिजे असं अनुभवला वाटतं. आणि भिकू तुपसंतर नावाचा शाहीर विठ्ठल उमापांचा मित्र होता. त्या मित्राकडे मी त्यांना निरोप दिला की विठ्ठल उमापांना मला येऊन भेटायला सांगा असा निरोप दिला. आणि मग विठ्ठल उमापांना सुद्धा आनंद झाला की अण्णाभाऊंनी मला निरोप पाठवलाय आणि माझी आता अण्णाभाऊंची भेट होणार आहे म्हणून ते भेटायला गेलेले आहे. भेटायला गेल्यानंतरचं वर्णन जर पाहिलं तर आपण अतिशय हालाकीचं असं वर्णन आहे. ते वर्णन मी काही सांगणार नाही परंतु संदर्भ सांगतो. तिथं भेटायला गेल्यानंतर अण्णाभाऊची त्याची ओळख झालेली आहे, भेट झालेली आहे. पुन्हा अण्णाभाऊला विठ्ठल उमापाने घरी येण्याचं निमंत्रण दिलेलं आहे आणि विठ्ठल उमापाच्या घरी अण्णाभाऊ गेलेले आहेत. त्यावेळी दोघांमध्ये चर्चा होते आणि एवढ्या तुमचं अनेक परदेशी भाषांमध्ये तुमचं साहित्य भाषांतरित झालेलं आहे आणि हे भाषांतरित झालेलं जे साहित्य आहे या साहित्यावर मिळणारी जी रॉयल्टी आहे ती रॉयल्टी जर घेतली तुम्ही तर अशा प्रकारच्या गदळ झोपडपट्टीमध्ये राहण्याची गरज तुम्हाला भासणार नाही. त्या रॉयल्टीवरती तुमच्याकडे आलिशान बंगला असेल आणि तुमचं आयुष्य अतिशय चांगल्या पद्धतीचं आयुष्य तुम्हाला जगता येईल. मग तुम्ही ती रॉयल्टी का घेत नाही असा प्रश्न विठ्ठल उमापाने विचारला. तेव्हा विठ्ठल उमापाला अण्णाभाऊंनी उत्तर दिलेलं आहे, जर मी ही परदेशातली रॉयल्टी घेतली तर मला आयुष्य आरामाचं जीवन मला जगता येणार, परंतु माझा जो समाज आहे अवतीभोवती असणारा माझ्या समाजाचं जे जीवन आहे आणि ते जर समाजाचं जीवन आहे जर मला ते माझ्या समाजाचं जीवन जर जवळ बघायचं असेल तर मला या झोपडपट्टीतच राहावं लागेल. म्हणून मला ती रॉयल्टी नको आहे. म्हणून मला माझ्या समाजावर जवळ राहायचं आहे. माझ्या समाजाचं दुःख मला पाहायचं आहे आणि माझ्या समाजाचं दुःख मला वेशीवर मांडायचं आहे. आणि समाजाचं दुःख जर मी वेशीवर मांडलं तर खऱ्या अर्थानं इथल्या व्यवस्थेच्या लक्षात येणार आहे. म्हणून मला ही रॉयल्टी नको अशा प्रकारचं उत्तर अण्णाभाऊंनी विठ्ठल उमापांना दिलेलं आहे. अभ्यासक्रमामध्ये हे आलेलं आहे मराठीच्या कुठल्या तरी 7वी 8वीच्या कुठल्या तरी पुस्तकामध्ये. अशा प्रकारचा प्रसंग अण्णाभाऊचे अनेक प्रसंग आपल्याला सांगता येतील. अण्णाभाऊंनी सामाजिक व्यवस्थेवर लिहिलेलं आहे साहित्य. ती चिखलातील कमळ नावाची कथासंग्रह, चिखलातील कमळ नावाचं, त्याच्यामध्ये एक मुरळी मल्हारी रायाची ही कथा आहे. आपण ऐकली असा आणि संदर्भ पण ऐकले असतील. तर मुरळी खंडोबा रायाची ही जी कथा आहे, कथा काय पूर्ण सांगून वेळ घेणार नाही परंतु संदर्भ याच्यातली सुद्धा तुम्हाला सांगितले गेले पाहिजे. त्या कथेचा संदर्भ असा आहे, मुरळी ही खंडोबाला सोडलेली मुरळी असते आणि मुरळी काय असते, खंडोबाची बायको असते. अशा प्रकारची समाज व्यवस्था त्या काळामध्ये होती. आताही अनेक ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळतं. ही जी मुरळी आहे ती मुरळी एका त्या गावात पाठी तिला शेतात घेऊन ठेवतो आणि शेतात घर बांधतो, तिला शेतात ठेवतो आणि गावात असलेली जी त्याची बायको आहे ती गावात असते. असं 2 घराच्या पाठलाचे असते. आणि मग कालांतराने काय होते, ही शेतात असलेली मुरळी आहे तिला एक मुलगी होते, गावात असलेली जी बायको आहे तिला एक मुलगा होतो आणि तो मुलगा खूप आजारी पडतो. एवढा आजारी पडतो की औषधोपचार करून सुद्धा बरा होत नाही. आणि मग त्या मुरळीला वाटतं काही जरी केलं तरी तो माझा नवरा आहे आणि त्याचा वंशाचा दिवा म्हणजे तो त्याचा मुलगा आहे आणि तो आजारी पडतोय आणि तो आजारातून बरा व्हावा, मला जी पहिली मुलगी होईल ती मुलगी तुला मी खंडोबा मी तुला सोडेल, मुरळी म्हणून मी तुला सोडेल, अशा प्रकारचा नवस ती स्वतःच्या मनात बोललेली असते, ह्या मुरळीने बोललेला असतं. आणि मग तो त्याचा आजार बरा होतो. आजार बरा झाल्यानंतर कालांतराने पुन्हा तो आजारी पडतो. एवढा आजारी पडतो की पुन्हा त्याच्या समोर त्या समस्या उभ्या राहतात. आणि मग ही समस्या उभ्या राहिल्यानंतर त्या गावातली जी त्याची बायको असते त्या बायकोला लक्षात येतं आणि ती विचार करते काही जरी केलं तरी माझ्या नवऱ्याची ती दुसरी बायको. एखाद्या वेळेस तिने जर एखाद्या देवाला पुन्हा नवस बोलला असेल आणि त्याचा परिणाम जर माझ्या लेकरावर होत असेल तर ही सुद्धा गोष्ट आपण जाणून घेतली पाहिजे असं तिला वाटलं आणि ती आपल्या नवऱ्यासमोर या विषय सांगते. आणि तेव्हा ते हा पाटील तिला त्या मुलीला विचारतो असा काही नवस वगैरे तू बोलली काय. आणि मग तेव्हा ती सांगते होय काही जरी केलं तर तो तुमचा वंशाचा दिवा आहे आणि तो जिवंत राहिला पाहिजे असं मला वाटलं म्हणून मी मुरळी खंडोबाला सोडते असं मी बोलतो. हा विषय समोर आला आणि त्यानंतर हिची जी मुलगी आहे त्या मुलीला त्या खंडोबाला सोडायचा मुरळी म्हणून सोडायचा प्रसंग पुढे येतो. आणि मग ही सगळी तयारी होते आणि ही तयारी झाल्यानंतर ती मुलगी आपल्या आईला विचारते आई मुरळी म्हणजे कोणतं.
आई सांगते तिला, मुरळी म्हणजे खंडोबाची बायको. अगाई तू मुरळी म्हणाल्यानंतर तू खंडोबाची कोण? ती म्हणाली मी पण खंडोबाची बायको. आई, मुरळी जर खंडोबाची बायको असेल आणि तू जर खंडोबाची बायको असेल, तुझी मी मुलगी, आणि मला जर तू त्या खंडोबाला सोडलीस तर ती खंडोबाची कोण? अशा प्रकारचा प्रश्न मी त्याच्याकडे विचारते. याचा अर्थ असा आहे, ही कथा अशी आहे की खऱ्या अर्थाने ही त्या मुरळीला विचारलेला प्रश्न नाही, त्या पाटलाच्या बायकोला विचारलेला प्रश्न नाही, किंवा त्या पाटलाने मुरळीला विचारलेला प्रश्न नाही. हा प्रश्न खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंनी जर कुणाला विचारला असेल तर ह्या समाज व्यवस्थेला विचारला. आणि समाज व्यवस्थेला विचारलेला प्रश्न अशा प्रकारचे संदर्भ त्यांच्या साहित्यामध्ये अनेक आपल्याला पाहता येतील. आणि हे संदर्भ जर आपण समाजाच्या समोर जर आपण मांडले, समाजाच्या समोर जर ठेवले, तर खऱ्या अर्थानं देव नवस ह्या ज्या थोतांड अशा प्रकारच्या ज्या कल्पना आहेत, त्या कल्पना त्या कशा चुकीच्या आहेत त्या अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यामध्ये सांगितले. अशा प्रकारचं हे साहित्य अण्णाभाऊंनी आपल्यासमोर उभे केलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जगबदल घालून निघावं, सांगून गेले मला तुम्ही भरावं, अशा प्रकारचं हे गीत अण्णाभाऊंनी लिहिलं. या ठिकाणी हा संदर्भ दिला गेला. तो खरा आहे. अण्णाभाऊ बाबासाहेब इथून गेल्यानंतर ही जी सगळी शाहीर आहेत, विठ्ठल उमाप असतील, वामनदादा कर्डक असतील, प्रल्हाद शिंदे असतील, ही सगळी त्या काळातली जी शाहीर मंडळी होती, या शाहीर मंडळीने एकत्र विचार केला आणि बाबासाहेबांना आपण सुद्धा श्रद्धांजली वाहिली पाहिजे, आपण सुद्धा शोकसभा घेतली पाहिजे असं त्यांना वाटलं. आणि प्रत्येक शाहिराने त्या ठिकाणी येऊन आपल्या शाहिरीच्या माध्यमातून बाबासाहेबांना त्यांनी त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली आहे. आणि ही करत असताना शेवटी वामनदादा कर्डक अण्णाभाऊला म्हणताय, अरे आद्या, तू बाबासाहेबांना काही श्रद्धांजली अर्पण करणार नाहीस का? असं वामनदादा कर्डक ज्यावेळी विचारतात त्यावेळेस अण्णाभाऊसाठी आपल्या खिशात असलेलं कागद बाहेर काढतात आणि त्या ठिकाणी बसल्या बसल्या जगबदल घालून गावांनी हे जे गीत आहे त्यावेळी त्यांनी लिहिलं आहे. आणि ते गीत बाबासाहेबांना त्यांनी अर्थ केलेलं आहे. अशा प्रकारचं जगबदल घालून घावं, सांगून गेले माझं विमरावं. म्हणजे जगामध्ये जर बदल घडवायचा असेल तर तो घाव घालून बदलला पाहिजे. आणि ही बदलण्याची कल्पना जर कोण सांगितली असेल तर ती बाबासाहेबांना सांगितलेली आहे. अशा प्रकारचा विचार आत्मसात करणारा अनुभव हा मागाचा असेल का बुद्ध तत्वज्ञान त्यांनी अंगीकारला असेल का बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित करणारा माणूस असेल, हा आपण या निमित्ताने याच्यातनं आपण विचार करायला पाहिजे. आणि अशा प्रकारचं ते धर्मांताने गिळले, धर्मांताने छेडले वगैरे असे जे संदर्भ आलेले ते समाज व्यवस्थेने ज्या प्रकारे आम्हाला छेडलं गेलं, समाज व्यवस्थेने आम्हाला ज्या ज्या प्रकारे या ठिकाणी नागवलं गेलं, या सगळ्या गोष्टी अनेक साहित्याच्या अनेक प्रकारामधून अण्णाभाऊंनी समाजाच्या समोर कथा मांडण्याचं काम केलेलं आहे. त्या संदर्भाने तिथे हे गीत आलेलं आहे. परंतु कम्युनिस्ट चळवळीतले लोक जगबदल घालून घावं, सांगून गेले माझा विभरावं हे जे गीत आहे तर कम्युनिस्टाच्या पद्धतीने ते कसं त्यांनी लिहिलं, धर्मांतर छेडले, कामगाराचा संदर्भ वगैरे त्यामध्ये आलेले आहे, तर ते कम्युनिस्ट त्या पद्धतीने मांडत असतात. आणि खऱ्या अर्थानं आपल्याला अण्णाभाऊ मांडत असताना आपण समाज कशा पद्धतीने जोडला जाईल या पद्धतीची मांडणी आपली असणं आवश्यक आहे. एकमेकांमध्ये द्वेष निर्माण करण्यापेक्षा समाजामध्ये अण्णाभाऊ मांडत असताना बाबासाहेब विचारात घेऊन आपल्याला कसा मांडता येईल त्या पद्धतीने आपण मांडला पाहिजे. तर खऱ्या अर्थानं आपल्याला समाज जोडण्याचं काम या निमित्तानं करता येईल. हे काम आपण या निमित्तानं करावं. त्याचबरोबर या ठिकाणी अनेक कादंबऱ्यावरती अण्णाभाऊचे चित्रपट निघालेले त्या आपण पाहिलेल्या. फकीरा नावाच्या कादंबरीचाही या ठिकाणी उल्लेख झालेला आहे. फकीरा नावाची जी कादंबरी आहे आणि त्या कादंबरीला जे पुरस्कार मिळाला आहे तो पुरस्कार कशा पद्धतीने मिळाला म्हणजे त्याचा एक संदर्भ. अण्णाभाऊंनी जी फकीरा नावाची कादंबरी ज्यावेळी लिहिली त्यानंतर सहज यशवंतराव चव्हाण हे कराडला निघालेले होते. यशवंतराव चव्हाणांचं गाव कराड आणि वाटेगाव हे 25 किलोमीटरचं अंतर आहे. ते दोघंही एका पुढे होते. आणि पुण्यामध्ये अण्णाभाऊंची आणि यशवंतराव चव्हाणांची भेट झालेली आहे. त्यावेळी यशवंतराव चव्हाण अण्णाभाऊला म्हणताय, अरे आम्ही तुझं काही नवीन पुस्तक वगैरे काही आलं का नाही, कुठलं काही लिहिलंच का नाही असं ते विचारतात. तेव्हा विचारल्यानंतर अण्णाभाऊंनी त्यांना सांगितलं की फकीरा नावाची कादंबरी लिहिलेली आहे आणि ती आत्ताच प्रकाशित झालेली आहे असं अण्णाभाऊंनी सांगितलं. लगेच यशवंतराव चव्हाणांनी पुण्यामध्ये ती कादंबरी विकत घेतली. फकीरा नावाची कादंबरी विकत घेतली. पुण्यावरून कराडला जाईपर्यंत वाचली. त्यानंतर 1-2 वेळा ती पुन्हा वाचली गेली, 2-3 वेळा वाचली. आणि वाचल्यानंतर साहित्य संस्कृती मंडळाकडून जे साहित्यिक जे आहेत त्या साहित्यिकाच्या साहित्याला जो पुरस्कार दिला जातो महाराष्ट्राच्या वतीने, त्या पुरस्कार देणारी जी समिती असते, जी कमिटी असते, त्या कमिटीला शिफारस केली नाही यशवंतराव चव्हाणांनी. त्यांनी एवढंच सांगितलं, कारण साहित्यिकांना ज्यावेळेस सांगितलं जातं की तुमचं साहित्य मंडळाकडे पाठवा आणि त्या साहित्याची निवड ती साहित्यिक जी समिती आहे ती समिती वाचते आणि ती त्याची निवड करते. अण्णाभाऊंनी हे साहित्य किंवा कादंबरी त्या मंडळाकडे पाठवलेली नाही. परंतु यशवंतराव चव्हाणांनी त्या समितीला सांगितलं की फकीरा नावाची एक कादंबरी आताच नवीन प्रकाशित झालेली आहे आणि ती तुम्हाला पाहता येते का बघा.
असं समितीला सांगितलं. आणि समितीनं मग ते पुस्तक घेतलं आणि ते वाचलं आणि वाचल्यानंतर त्या समितीने ज्या वेळेस त्याच्यावरती अभ्यास केला आणि अभ्यास करून त्या समितीने ठरवलं आणि पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक या फकीरा नावाच्या कादंबरीला दिलं. अशा प्रकारची ही फकीरा नावाची कादंबरी, ती फकीरा नावाची जी कादंबरी आहे तिथल्या म्हणजे त्या काळात त्याची जी समाज व्यवस्था होती ती जोगणीच्या नावाने जी यात्रा गावात भरते त्या यात्राच्या निमित्ताने जो प्रसंग आहे म्हणजे घोड्यावरती एक जोडी बसवली जाते, तिच्या हातात ती नारळाची वाटी दिली जाते आणि त्या ती नारळाची वाटी जोगणी पळून आणि त्या गावाची यात्रा भरत असते. तशी ही वाटेगावची यात्रा केशगावच्या लोकांनी पळवलेली होती आणि मग हा स्वाभिमानाचा विषय गावातल्या लोकांमध्ये जागृत झाला आणि हा जागृत झालेला जो स्वाभिमान आहे तो स्वाभिमान गावासाठी कटून लढणारी जात म्हणून जी गावातली जी काही मंडळी एकत्र आली त्याच्यामध्ये राणूजीने ही केशगावावरून ही जोगणी ही वाटी पळून आणली आणि वाटेगावामध्ये पुन्हा यात्रा सुरू झाली. हा जो प्रसंग आहे तो हा प्रसंग त्यांनी या फकीरा नावाच्या कादंबरीमध्ये तर मांडलेला आहे. हा तर मांडलेलाच आहे, परंतु त्या ठिकाणी मागामालाची लोक जेवणासाठी पोटासाठी कशा पद्धतीचं जीवन जगत होते आणि मग हे हालापेष्टानं पाहण्यामुळं राणूजी असेल किंवा फकीरा असेल ही जी नायक आहे ते नायक त्या काळामध्ये जो मठकऱ्याचा मठ लुटला याचा जो प्रसंग त्याच्यात आलेला आहे. हे हा मठ लुटला म्हणजे कुठली लूट करण्यासाठी किंवा दरोडे घालण्यासाठी ही काम करत नव्हती ही मंडळी. तर ही मंडळी याच्यासाठी काम करत होती की एका ठिकाणी एका बाजूला एखादं कोठार भरून धान्य आहे परंतु घरातल्या पोराला एखादी अर्धी भाकर आम्हाला देता येईल एक वेळेला ती देता येणार नाही अशा प्रकारची परिस्थिती आमच्या घरात आहे. आणि एकाच्याच घरात नाही तर एकूण समाजात गाव कुसाबाहेरची जो समाज आहे त्या समाजातल्या प्रत्येक माणसाची ती अवस्था होती. आणि मग याच्यातल्या ज्या माणसांना जगविता यावं याच्यासाठी घातलेला तो दरोडा आहे आणि तो दरोडा घालून त्यांनी तिथून लुटून आणलेलं जे धान्य आहे ते धान्य एका मुठीनं प्रत्येकाला दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाला समान अशा पद्धतीने धान्य वाटप करून राहिलेलं जे एक छोटंसं कमी प्रमाणात असलेलं धान्य आहे ते परत शेवटी एका मुठीनं सर्वांना वाटप केलेलं आहे. म्हणजे तिथं कुठल्याही प्रकारचा वाटपामध्ये सुद्धा भेदभाव केलेला नाही किंवा जातीचा सुद्धा भेदभाव केलेला नाही. म्हणजे अशा प्रकारे माणसं जगवण्याचं काम सुद्धा करणारा नायक फकीरा होता. हा नायक उभं करण्याचं काम अण्णाभाऊ या फकीरा नावाच्या कादंबरीमध्ये केलं. असे अनेक समाज व्यवस्थेचे अनेक संदर्भ त्या ठिकाणी आलेले आहेत आणि अनेक जातीतल्या लोकांचे सुद्धा संदर्भ तिथे आलेले आहेत. विष्णुपंत बुद्धण्यासहित पाटलासहित संदर्भ या कादंबरीमध्ये आलेले आहेत आणि हे संदर्भ एकूण समाज व्यवस्थेच्या जीवनाचं चित्र सांगणारे संदर्भ आहेत. आणि मग याचा त्या समितीला अभ्यास केला आणि समितीला खऱ्या अर्थानं समाज जीवन जर रेषेवर मांडण्याचं काम कोण केलं असेल तर खऱ्या अर्थानं या साहित्याकडे केलेलं आहे हे त्यांच्या लक्षात आलं म्हणून त्यांना पहिलं पारितोषिक मिळलं. परंतु ही पहिलं पारितोषिक मिळालेली जी कादंबरी आहे ती अण्णाभाऊंनी बाबासाहेबांच्या लेखणीला अर्पण केली आहे. लेखणीला का अर्पण केलेली आहे? खऱ्या अर्थानं या ठिकाणची जी क्रांती आहे या देशातली जी क्रांती आहे तर ती क्रांती जर कोण घडवली असेल तर बाबासाहेबांच्या लेखणीने घडवलेली आहे. म्हणून लेखणीला ही गोष्ट आपण हे संदर्भ आपण लक्षात घेतले पाहिजे. आणि अशा प्रकारच्या या साहित्यामध्ये पुन्हा दुसरा एक संदर्भ या ठिकाणी उल्लेख केला की चित्रपटाच्या संदर्भात. चित्रपटा अनेक त्यांच्या कादंबरीवरती चित्रपट काढायचे आणि मग जे निर्माते होते चित्रपट निर्माण करणारे जे निर्माते आहेत त्यांनी खूप पैसे कमवले त्याच्यावरती परंतु यांना काही नाही मिळाले. परंतु एका डायरेक्टरने असा विचार केला की ज्या अण्णाभाऊच्या साहित्यावरती आपण चित्रपट निर्माण करतो आणि त्याच्यावरती आपण करोड रुपये कमवतो मग अशा साहित्यिकाला आपल्याला जर काही न्याय देता येईल काय म्हणून अण्णाभाऊला एखाद्या चित्रपटामध्ये आपल्याला भूमिका देता येईल काय हा विचार केला आणि अण्णाभाऊला एका चित्रपटामध्ये त्यांनी भूमिका करण्यासाठी बोलावलं. आणि मग या चित्रपटाचं चित्रीकरण साताऱ्याला चालू होतं आणि मग हे साताऱ्याला चित्रीकरण चालू असताना गावाकडे बातमी कळलेली आहे. अण्णाभाऊचे जे सवंगडी होते लहानपणाचे सगळे जे मित्रमंडळी आहेत त्यांना कळलेली आहे अरे साताऱ्याला कुठल्या तरी सिनेमाचं चित्रीकरण होते आणि तिथं अण्णाभाऊ आपल्या त्या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी आला आणि त्याचं ते चित्रीकरण होते आपण ते बघायला गेलो पाहिजे. आणि बघायला गेल्या जाणारी जी मंडळी होती त्यांची अवस्था आपण पाहिली तर कसं आहे जाण्याचा प्रश्न. मग ही बडी मुरा शंकरभाऊ अण्णाभाऊचे भाऊ शंकरभाऊ साठी हे सगळी मंडळी दोघं ते साताऱ्याला निघालेले आहेत आणि निघाल्यानंतर जाण्याची काही व्यवस्था नाही आहे अशा व्यवस्थेमध्ये त्यांनी ते चालत निघाले आणि चालत त्या साताऱ्याला पोहोचलेले आहेत आणि पोहोचल्यानंतर जिथं कुठे शूटिंग चालू होतं त्या शूटिंगच्या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत आणि पोहोचल्यानंतर समोर अण्णाभाऊचं शूटिंग चालू होतं आणि ती शूटिंग चालू असताना हे म्हणतायत अरे ते बघा आपला अण्णा असं हे एकमेकाला बोलतायत आणि हे असं बोलत असताना अचानकपणे अण्णाभाऊची नजर यांच्याकडे जाते आणि ते अरे माझा भाऊ आणि माझे मित्र आलेले आहेत म्हणून अण्णाभाऊ यांच्याकडे येत आहेत आणि अण्णाभाऊ आल्यानंतर
त्यालाबरोबर त्यांना विचारता तुम्ही कधी आला, कसे आला आणि तुमचं जेवण वगैरे झालंय का नाही, अशा पद्धतीने अण्णाभाऊनी विचारपूस केलेली आहे. तेव्हा मित्रांनी आणि भावांनी अण्णाभाऊला सांगितलं कशाचं जेवण आणणार, येण्यासाठी आम्हाला 4 पैसे सोबत नव्हते, आम्ही चालत उपासपोटी इथपर्यंत आलो. अण्णाभाऊचं मन कळवलं आणि अण्णाभाऊनी लगेच अण्णाभाऊ तिथून निघाले. ज्या ठिकाणी अण्णाभाऊची व्यवस्था राहण्याची केली होती 5 स्टारच्या हॉटेलमध्ये तिथे व्यवस्था केलेली होती, तिथं ते अण्णाभाऊ या दोघा ठिकाणी घेऊन त्या हॉटेलवर जात आहे आणि हॉटेलवर गेल्यानंतर वॉचमॅन अण्णाभाऊला त्या ठिकाणी रोखतो आणि अण्णाभाऊला म्हणतो की काय तुम्हाला कळतं का नाही, ही असली लोक इथे घेऊन यायची असतात, त्याचा अवतार पाहिल्यानंतर ही अशी लोक या ठिकाणी घेऊन यायची असतात काय, चला हवा म्हणून त्यांना ते हकारले वॉचमॅन आणि ती जी डायरेक्टर वगैरे आहे त्यांना तो तिथून निरोप दिलेला आहे. ते अण्णाभाऊ बघा हे कोण्या लोकांना घेऊन येत आहे त्या ठिकाणी. हे चित्र ज्यावेळी अण्णाभाऊनी पाहिलं त्यावेळी अण्णाभाऊनी असा विचार केलेला आहे की माझा भाऊ उपासपोटी मला भेटायला आलेला आहे आणि त्याला जर मी एक वेळचं जेवण देऊ शकत नाही तर नको तुम्हाला मला हा चित्रपट तुमचा. म्हणून अण्णाभाऊनी ते चित्रपटाचं चित्रीकरण अर्ध्यावर सुरू निघून गेलेले आहे. म्हणजे अशा प्रकारचं समाजाबद्दलचा जो कळवळा आहे, मोठेपणाचा विचार न करता त्यांनी माझ्या भावाच्या उपासपोटी मरणाचा विचार ज्या माणसाने केला असा हा अण्णाभाऊ आणि अशा प्रकारचे प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक घडलेले आहेत. असे हे अण्णाभाऊ आपण त्यांच्या साहित्याबद्दल इथल्या साहित्यिक आणि खऱ्या अर्थानं अण्णाभाऊला उपयोगी ठेवलेला आहे. खऱ्या अर्थानं मराठीतलं जर सगळ्यात मोठं साहित्य कोणतं असेल तर अण्णाभाऊचं साहित्य आहे. कारण त्यांचं कुठलंही काल्पनिकता कुठंच तुम्हाला त्यांच्या साहित्यामध्ये सापडणार आहे. आणि साहित्याचे जेवढे प्रकार आहेत, कादंबरी असेल, कथा असेल, कविता असतील, प्रवास वर्णन असेल, लोकनाट्य असतील किंवा नाट्य असेल, हे सगळे प्रकारचे साहित्याचे प्रकार आहेत. हे सगळे साहित्याचे प्रकार अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये आहेत. म्हणजे सगळ्या प्रकारचं साहित्य अण्णाभाऊने दिलेलं आहे. अशा प्रकारचा हा साहित्यिक, तर या साहित्यिकाची उपेक्षा या ठिकाणी झाली की या प्रस्थापित साहित्यिकाने त्याचा विचार केलेला आहे. म्हणून अण्णाभाऊच्या साहित्याच्या संदर्भाने विचार करत असताना समाज व्यवस्थेचे ते कसे बळी ठरलेले आहेत याही गोष्टीचा आपण या निमित्ताने विचार केला पाहिजे. अशा प्रकारचे हे सगळे संदर्भ सांगत असताना अनेक संदर्भ आपल्याला अण्णाभाऊच्या साहित्याच्या संदर्भाने सांगता येतील, परंतु आपण खूप वेळापासून या ठिकाणी बसलेला दादात आपला बोलायचा आहे आणि मी अधिक बोलावा असं मला वाटत नाही. या निमित्ताने मी आपल्याशी एवढीच एक विनंती करतो की दोन समाजामध्ये महाराष्ट्रात तेढ निर्माण होणार नाही अशा पद्धतीचं काम असं आपल्याला कसं करता येईल. जी सामाजिक परिस्थिती असेल ती आपल्या समोर आव्हान आहे, हे आपल्याला समोर आव्हान आणि समजून आपल्याला काम करणं आवश्यक आहे. त्या पद्धतीने आपण काम उभं करावं अशा प्रकारची विनंती या निमित्तानं करतो. कारण असं आहे की या महाराष्ट्रातला मांग आणि बौद्ध समाज जर एकत्र झाला तर या ठिकाणची राजकीय परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही आणि ती या ठिकाणच्या लोकांना प्रस्थापित व्यवस्थेतल्या राजकीय लोकांना ती पटवून द्यायची नाही. म्हणून हे सगळे खेळ होत आहेत. या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. हे आतापासूनच होत आहेत, सरांनी सांगितलेलं आहे, ते पूर्वीपासूनच होत आहे. म्हणून हे सगळे संदर्भ आपण लक्षात घेतले पाहिजेत. मागचं जे उदाहरण बाबासाहेबांनी जे कायदा मंत्री असताना मंत्रिपदाचा राजीनामा दिला ते त्याचंच उदाहरण आहे. त्याचं उदाहरण म्हणजे कसं आहे, ज्यावेळेस बाबासाहेबांनी घटना लिहित असताना पहिल्यांदा ओबीसीला जे आरक्षण दिलं बाबासाहेबांनी, नंतर आपला विचार केला, परंतु ओबीसीची जाती त्यांच्याकडे उपलब्ध, जातीची यादी उपलब्ध नसल्यामुळे बाबासाहेबांनी ते काम पूर्ण होऊ शकले नाही. परंतु बाबासाहेबांनी अशी तरतूद केली की ओबीसीना खऱ्या अर्थानं जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर त्याचा आयोग निर्माण केला पाहिजे आणि तो आयोग निर्माण करण्यासाठी बाबासाहेब कायदा मंत्री असताना सभागृहामध्ये तो प्रश्न उपस्थित करायचे. हिंदू कोडबिलामध्ये महिलांच्या प्रश्नाबरोबरच हा ओबीसीचा प्रश्न सुद्धा त्याच्यामध्ये होता आणि तो बाबासाहेबांनी निर्माण केला, उपस्थित केला, परंतु सभागृहाने मान्य केला नाही. म्हणून बाबासाहेबांनी राजीनामा दिला. त्याचं कारण असं आहे, या ठिकाणचा जो ओबीसी वर्ग आहे जवळपास इथले 700 ते 750 ज्या जाती आहेत त्याच्यापेक्षा 300 ते 350 पेक्षा जास्त जाती जर ओबीसी आहेत आणि हा ओबीसी समाज जर बाबासाहेबांच्या विचाराबरोबर जोडला गेला तर या देशाची सत्ता कधीच प्रस्थापित व्यवस्थेला मिळणार नाही. ही जाणीव त्यांना होती. म्हणून ओबीसीचे प्रश्न आज सुद्धा त्यांनी पूर्ण केलेले नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. ओबीसीचा प्रश्न मंडळ आयोगाच्या माध्यमातून समोर का आला तर त्यावेळी खऱ्या अर्थानं ओबीसीने मोर्चे काढलेले नाही, ते दलितांनी मोर्चे काढलेले आणि हे का काढले तर त्यावेळी बीएसपी इथं काम करत होती, बॉक्सेत काम करत होती. म्हणून काशीराम साहेब त्या काळात सभागृहामध्ये होते. बीबीसी पंतप्रधान झाले आणि बीबीसीला बाबासाहेबांना काशीराम साहेबांनी सांगितलं की हा मंडळ आयोगाचा प्रश्न घ्या आणि तो निकाली काढा. आणि मग मंडळ आयोगाच्या माध्यमातून ज्या शिफारसी लागू केल्या त्या सुद्धा पूर्णपणे नाही. परंतु आज जे काही आरक्षणाच्या माध्यमातून गावातील सरपंच असेल किंवा जिल्हा परिषदेचं आरक्षण असेल, हे सगळं जे आरक्षण मिळालं ते मंडळ आयोगाच्या माध्यमातून मिळालं आहे. आणि मग आज गावामध्ये काय परिस्थिती आहे, एखादी महिला आरक्षणाच्या निमित्तानं जर गावचं सरपंच पद जर एससीला असेल तर त्या ठिकाणी काय होतं. अनेक गावामध्ये अशा प्रकारचे प्रश्न निर्माण झालेले आहेत की ज्यांच्या शेतामध्ये नोकर करणारा जो नोकर असतो आणि तो गावचा मालक असतो आणि तो काय करतो तर त्या
पुरुषाला असेल तर नोकराला उभा करतो, महिलेला असेल तर त्याच्या बायकोला उभा करतो आणि तिला निवडून आणायची जबाबदारी तो घेतो, गावचा पाटील. आणि त्या बाईला किंवा त्या पुरुषाला सरपंच करतो, उपसरपंच होऊन त्या गावचा कारभार आपण चालवतो. असे अनेक ग्रामीण भागामध्ये आपण अशा प्रकारचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. इथं आपल्याला नागपूर तालुक्यामध्ये गांधूर नावाचं गाव आहे आणि त्या गांधूर नावाचा एक शिक्षक माझ्या शाळेत आहे. त्याचा जो वर्गमित्र होता तो एससीचा होता आणि तो शिकलेला होता, ग्रॅज्युएट झालेला होता. तो ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी थांबला, कारण सरपंच पण एससी साठी होतं. त्यावेळी तिथल्या प्रस्थापित व्यवस्थेतला जो पाटील आहे त्यांनी काय केलं, तिथल्या गावात त्याच्याकडे असलेला नोकर त्या ठिकाणी त्याची त्या नोकराच्या बायकोला उभं केलं त्याच्या विरोधात आणि तिला निवडून आणलं. आणि हा ग्रॅज्युएट असलेला माणूस त्याला पाडलं. कोण पाडलं? आम्हीच पाडलं. मतदारसंघ कोणाचा होता? मानाभाराचाच होता ना. पण निवडून कोण दिलं? आम्ही निवडून दिलं. कुणाला निवडून? त्याच्या इशाऱ्यावर. म्हणजे याच्यावर आम्ही काय विचार करत नाही. खऱ्या अर्थानं गाव पातळीपर्यंत, शहरातच सोडून द्या, परंतु गाव पातळीपर्यंत अशा प्रकारचा जो विचार आहे तो विचार समाजापर्यंत पोहोचवला पाहिजे. आणि अशा पद्धतीने गावामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घटनेपासून दूर जाण्यासाठी गावच्या लोकांचं प्रबोधन कशा पद्धतीने आपल्याला करता येईल, हे खऱ्या अर्थानं काम आमचं काम आहे. आणि ते काम आपण केलं पाहिजे. आणि हे काम आपण जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत समाज आपल्याबरोबर जोडणार नाही. आपण कुठेतरी शिकलेले 4 लोक एकत्र येतो आणि आपण या सगळ्या गोष्टीवरती आपण चर्चा करतो, एवढ्यावरून भागणार नाही. परंतु जिथपर्यंत आपला समाज पोहोचलेला आहे, पसरलेला आहे, तिथपर्यंत आपल्याला जाणं आवश्यक आहे. आणि तिथपर्यंत आपण जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत लोक आपल्याबरोबर जोडले जाणार नाही. म्हणून ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. हे करण्यासाठी आपण महाराष्ट्रामध्ये काम उभं करावं. अशा प्रकारचं काम आपण करता येण्यासाठी काय प्लॅनिंग करता येईल या गोष्टीचा आपण विचार करावा, हे या निमित्तानं सांगतो. एक संदर्भ मला आता मी काढणार होतो, पण एक संदर्भ आला. लसाकरच्या माध्यमातून जेव्हा आम्ही काम करतो त्यावेळी आम्ही सगळी मंडळी आम्ही काय नोकरी करणार आहे, दिवसभर नोकरी करायची आणि मिळालेल्या वेळेमध्ये काम करायचं, रविवारच्या सुट्टीला किंवा इतर मिळालेल्या सुट्टीला. परंतु आम्ही एक प्रोग्राम हाती घेतला. प्रोग्राम काय होता हाती? सामाजिक आणि शैक्षणिक अभियान. आणि आम्ही काय करायचं, एखाद्या गावामध्ये निरोप द्यायचा आणि बहुजनातली जी सगळी लोक आहेत त्यांना एकत्र करायला सांगायचे, संध्याकाळी एकत्र करायचं आणि सामाजिक व्यवस्थेच्या संदर्भानं आणि शैक्षणिक अवस्थेच्या संदर्भात या दोन्ही संदर्भानं त्यांच्याबरोबर त्या लोकांना बोलतं करायचं. आणि गावातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या का निर्माण होतात याच्यावर सुद्धा त्यांना बोलतं करायचं. अशा पद्धतीचं काम करायचं. रात्री 11 वाजेपर्यंत काम करायचं, 11 वाजता घरी येऊन झोपायचं, सकाळी पुन्हा 7 वाजता ड्युटीला जायचं. अशा पद्धतीचं काम आम्ही केलं. परंतु मर्यादा प्रत्येक जिल्ह्यातल्या लोकांनी अशा पद्धतीचं जर काम उभं केलं असतं तर सगळ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे काम मोठ्या प्रमाणात उभं होतं. परंतु हे आम्ही करत नाही, ही आमची अडचण. तर अशा प्रकारचे आपल्याला काही कार्यक्रम घेता येतील काय, समाज आपल्याबरोबर जोडता येईल काय, बहुजन समाजाला एकत्र घेऊन या देशाची व्यवस्था आपल्याला बदलता येईल का, अशा पद्धतीचा विचार या निमित्तानं करावा एवढीच विनंती करतो. आपण सर्वजण ऐकला त्याबद्दल आपण सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि